how are you? आम्ही आता आलो आहोत कोरियन रेस्टॉरंट मध्ये. यम्मी आहे. आता आपण हृदयला पण आवडलं खातोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे छान मजेत असाल. तर वीकेंड आहे, पण सॅटर्डेला तर आम्ही कुठे गेलो नाही. आज संडे आहे आणि ॲक्च्युली खूप काल पाऊस होता. दिवसभर रिमझिम रिमझिमच चालू होती. ना बाहेर वॉकला जाता येत होतं ना काही करता येतं. तर काल कुठेच नाही गेलो आणि म्हटलं संडेला घरी बसण्यापेक्षा आपण फिरूया कुठेतरी बाहेर. तर आम्ही असं ठरवलं आहे. आता वाजलेत अराउंड 1 वाजलाय आणि म्हटलं आपण विक्टोरिया मार्केटला एकदा राऊंड मारून येऊ. भाज्या वगैरे बघू आणि काही गिफ्ट आयटम्स थोडे घ्यायचे आहेत. तर म्हटलं ते बघून येऊ. तर असा काही प्रॉपर प्लॅन नाही आहे काय करायचं काय नाही आहे. पूर्ण दिवस रॅन्डमली आम्ही असं जाऊ येऊ कुठेतरी आणि बघू आम्ही आपला दिवस कसा जातो. तर भेटते तुम्हाला आता डिरेक्ट मार्केटमध्ये. स्टे ट्यून्ड. हाय हृदय, गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. हाय कर. से हाय. से हाउ आर यू? ओके बाय बाय. फ्लाइंग किस. आपण पोहोचलो आहोत विक्टोरिया मार्केट. आज जास्त काही या मार्केटमधलं मी दाखवत नाहीये कारण आम्ही एक ब्लॉग केला होता ज्यामध्ये ना हे पूर्ण मार्केट दाखवलं आहे आम्ही बऱ्यापैकी. तर तुम्ही बघितलं नसेल ना तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी इथे स्क्रीनवरही देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करते. खूप मोठं आणि मस्त मार्केट आहे, बघण्यासारखं आहे. सॉरी. फीलिंग तर तशी पूर्ण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट सारखी आहे, पण आपण बोलू शकतो थोडं सोफिस्टिकेटेड आहे इथे. आणि ईच स्टॉलची ना वेगवेगळी खासियत आहे. म्हणजे ज्याच्याही तुम्ही स्टॉलच्या समोर जाल तुम्हाला वेगळाच वाईब येतं, वेगळंच फीलिंग येतं. इथे बघा प्रॉपर शूज आहेत. तर इथे प्रॉपर एक असं छोट्या मुलींचं शॉप आहे. खूप क्यूट ड्रेसेस आहेत, मला खूप आवडले. इथे मुलगी असता तर मी नक्की घेतलं असतं. बघू अजून आपल्याला खूप शॉपिंग करायची आहे. तर बाबा कुठे गेले शोधावं लागेल. इथे ना पेट केअरचे शॉप्स होते. तर एक शॉपच्या बाहेर ना यांनी असे बनीज आणि रॅबिट्सला असं छान ग्रूम करून ठेवलं होतं. तर हृदयलाही दाखवले आणि ते खूप क्यूट वाटत होते बघायला. सो स्वीट. त्याच्या खाली पण एक बसला. नोजी कशा करतो रॅबिट? कसा करतो त्याचे नोज? हे बघ कार्ड पकड. हां कसं करतो रे रॅबिट? हॅलो. तर अराउंड 3:45 वाजले. आता मार्केट बंद होत आलंय आणि थोडेफार मी हे घेतलेत फ्रिज मॅग्नेट्स घेतलेत. आम्हाला खूप आवडतं, मी कुठेही गेलो तर ते घेतोच असं. आणि तुम्हाला मी जेव्हा इंडियाला जाईल ना तेव्हा दाखवेल फ्रीजवरती. म्हणजे हृदयचे बाबा मोस्टली जिथे जिथे जाऊन आलेत तर प्रत्येक कंट्रीचं किंवा तिकडचं काय असं इम्पॉर्टन्स आहे त्याचे त्यांनी फ्रिज मॅग्नेट्स वगैरे घेऊन ठेवलेले. जाईल ना मी मुंबईला तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आता बघतो आम्ही थोडी भाज्या वगैरे भेटतायत का. Yes, very true that. बिल करूये. तर आता आलो आहोत मायर्समध्ये. तर इथे हे आपलं शॉपर स्टॉप कसं असतं इंडियात तसं आहे आणि इथे खूप रेअर डिस्काउंट्स असतात. तर म्हटलं बघूया काय काय भेटतं. हृदय आणि त्याचे बाबा
नाही दिसत आहेत मला. तर हे नेहमी होतं, आम्ही कुठे शॉपिंगला गेलो की मी हे होम डेकॉरमध्ये असते आणि हृदयचे आणि त्याचे बाबा कुठेतरी एका साईडला जाऊन बसतात. तर बघते मी त्यांना आता कुठे गेलेत. तर मायरमध्ये ना आम्ही ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक वस्तू बघायला आलो होतो, पण काही एवढं खास डिस्काउंट नव्हते आणि दुसऱ्या शॉप्समध्ये ना आम्हाला बऱ्यापैकी रिजनेबल रेट्समध्ये भेटत होत्या म्हणजे बाहेर. तर आम्ही इथून निघालो आणि इथे हृदय बघा त्याला आई आणि बाबा दोघेही पाहिजेत. इथे बाबा त्याला घेऊन जातात आणि तो नंतर पळत माझ्याकडे कसा येतोय बघा तो. आणि इथून मग आम्ही निघालो, पण जेव्हा बाहेर आलो ना मॉलच्या, तर तिथे ना मुलांसाठी ना एक ॲक्टिव्हिटी एरिया त्यांनी केला होता आणि तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, लाईक कलरिंग होतं, परत हे असे हाऊस वगैरे होते आणि सगळी मुलं एकत्र येत होते आणि खूप एन्जॉय करत होते. आणि हृदयला पण मग थोडंसं तिथे खेळवलं, त्यांनी पण कलरिंग वगैरे केलं आणि मस्त मजा आली तिथे पण. आणि मग तिथून आम्ही नंतर म्हटलं भूक लागलेली, मग आम्ही जेवायला गेलो. आणि इथे एवढा मोठा डायनासोर बघून बघा आम्ही कसं घाबरलो ते. हॅलो गाईज, आम्ही आता आलो आहोत कोरियन रेस्टॉरंटमध्ये आणि भूक लागली आहे खूप सारी. म्हटलं काहीतरी घेऊया. त्यांचं फ्राईड चिकन वगैरे त्या गोष्टी खूप मस्त असतात. तर विथ सेसमी सीड्स वगैरे असे टाकून देतात. म्हटलं आपण ट्राय करूया. त्याचे रिव्ह्यूजही चांगले आहेत. ओपा किचन म्हणून आहे. तर येस इथे बघा भूक लागली आहे खूप सारी. भूक लागली तुला? भूक लागली. बाय ट्रेन. येस, तर आता आम्ही ऑर्डर करतो काहीतरी आणि तुम्हाला त्यानंतर भेटते. येस आपलं सोया चिली चिकन आलं आहे, फ्राईड चिकन. तर हृदयला खूप भूक लागली आहे. हां देते थांब देते. ओके चलो लेट्स ईट इट. आम्ही चिकन श्रीझेल करी राईस आलेला आहे. लेट्स सी. हे तरी खूप मस्त आहे, यमी आहे. आता आपण हृदयला पण आवडलं, खातोय. हे टेस्ट करून बघूया. येस आय गिव्ह यू दॅट. सुशी ट्रेन आहे. हँड रोल बार. आणि आम्ही आज इथे गेलेलो ओपा कोरियन किचन. यमी होतं, छान होतं. स्पायसी नव्हतं, डीप फ्राईड होतं म्हणून ते खूप असं गरम गरम छान लागत होतं, पण स्पायसी नव्हतं आणि छान आहे. ट्राय करू शकतो. रिस्की नाही आहे पण मस्त आवडलं आम्हाला खूप. आणि मला कोरियनचं असं डीप फ्राईड चिकन वगैरे खूप आवडतं तसं, आणि चिकन इज माय फेवरेट. तर म्हणून आम्ही ट्राय केलेलं आणि हृदयनीही खाल्लं. तर इट्स गुड. हाय. तर आता खाऊन निघालो आहोत आणि आता मस्त एनर्जी आली आहे खूप सारी फिरायला. पण आता ही संध्याकाळ झाली आहे तर मोस्टली मॉल्स वगैरे ते तरी बंद झाले आहेत, पण हे खाण्याचे स्वीट्स वगैरे आहेत ते ओपन आहेत. तर इथून आम्ही केमार्टला गेलो आणि जाता जाता आम्हाला एवढं सुंदर असं गाणं ऐकायला भेटलं आणि हृदयला थोडे केमार्टमधून कपडे वगैरे घेतले. रेकॉर्ड नाही करता आलं कारण खूप घाई झालेली. हॅलो, तर आता मी थोडी दमलेली दिसत असेल तुम्हाला. झोप आली आहे खूप सारी. मजा केली आज आम्ही छानपैकी. मस्त थोडे फ्रीज मॅग्नेट्स घेतले, भाज्या घेतल्या आणि त्यानंतर जेवलो छानपैकी मस्त. तुम्ही बघितलंच ते. आणि त्यानंतर अजून काय घेतलं आपण हृदयसाठी. नंतर केमार्टमध्ये जाऊन थोडी क्लोथिंग घेतलं आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. तर वाजले अराउंड 10 आणि ट्रेनला अजून यायला टाईम आहे. दुसरी ट्रेन लागली आहे म्हणून आवाज येत असेल तुम्हाला मे बी मागून. तर येस, दिस वॉज आवर शॉर्ट अँड स्वीट डे. तर
होप तुम्हाला आवडला असेल, आणि तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, भेटूया तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय. Okay. Say bye-bye to them. Bye. Say bye-bye. See you tomorrow. Okay, yeah.